सोलापूरच्या राजकारणात धुमाकूळ. विजयराज डोंगरेकडून भाजपला राम राम. आता बांधणार हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ. सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते. जिकडे एकीकडे मोठमोठे नेते भाजपमध्ये जाण्यासाठी रांगा लावतायत, तिकडे मोहोळ तालुक्यात मात्र उलटी गंगा वाहताना दिसतीये. भाजपचे वजनदार नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी भाजपला राम राम ठोकलाय. आता हे प्रकरण नक्की काय आणि याचा मोहोळच्या राजकारणावर काय परिणाम होणार, चला तर मग सविस्तर बघूया. नेमकं घडलंय काय. मोहोळ तालुक्यातील शेटफळमध्ये कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर एकच होता, आता पुरे झालं, आपल्याला बदल हवाय. कार्यकर्त्यांच्या या भावनेचा आदर करत विजयराज डोंगरे यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी जाहीर केलंय की ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप सोडण्यामागचं राजकारण काय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोंगरे यांनी अचानक हा निर्णय का घेतला. तर याचं मूळ कारण आहे राजन पाटील यांचा भाजप प्रवेश. काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विजयराज डोंगरे आणि राजन पाटील यांचे राजकीय संबंध विळ्या भोपळ्याचे राहिलेत. डोंगरे यांनी यापूर्वी पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता घरातच दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. म्हणूनच डोंगरे यांनी एकलाच चलो रे म्हणण्यापेक्षा घड्याळ हातावर बांधणं पसंत केलं. विजयराज डोंगरे यांचा हा निर्णय म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर मोहोळच्या राजकारणाची गणितं आता पूर्णपणे बदलणार आहेत. अजित पवारांची ताकद वाढणार आहे. सोलापूर जिल्ह्यात आधीच राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूत आहे. त्यात डोंगरे यांच्या येण्यानं मोहोळमध्ये त्यांना मोठं पाठबळ मिळणार आहे. बैठकीला मनोहर डोंगरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. मोहोळमध्ये आता काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला राजन पाटील यांची भाजप मधली ताकद आणि दुसऱ्या बाजूला विजयराज डोंगरे यांची राष्ट्रवादी सोबतची नवी इनिंग. आता या पॉवर गेम मध्ये बाजी कोण मारते हे येणारा काळच ठरवेल.